सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्याला आपल्या घरातलीच व्यक्ती किंवा आजूबाजूची शेजारची व्यक्ती आपल्याला अतिशय त्रास देते. त्या व्यक्तीपासून आपल्याला इतका त्रास आहे की आपण इतक्या त्रासाला कंटाळून गेलेलो आहोत. ह्या व्यक्तीचं करायचं तर काय करायचं. शिवाय आपल्या घरातलीच असल्या कारणाने आपण जास्त काही बोलू सुद्धा शकत नाही. आता अशा वेळेला काय करायचं, तर आपल्याला अशा वेळेला एक उपाय करायचा आहे. त्या उपायाने आपल्याला झालेला जो त्रास आहे किंवा आपल्याला नेहमीच होतो त्रास, तो कमी होणार आहे. अशा एका व्यक्तीसाठी आपण एक आज खास आणि महत्त्वाचा उपाय घेऊन आलो. त्या उपायासाठी आपल्याला जास्त काही वस्तू लागणार नाही. जी काही वस्तू आहे ती आपल्या घरातच आहे. आता अशा व्यक्तीचा काही ना काहीतरी आपल्याला विल्हेवाट ह्या व्यक्तीची लावायला पाहिजे. म्हणजे काय, आपल्या व्यक्तीला जी व्यक्ती आहे ती आपल्याला अतिशय त्रास देते. छोट्या छोट्या कारणातून मोठमोठाले भांडणं होतात किंवा आपल्याला त्रास झालेला आहे हे बघून समोरच्या व्यक्तीला आनंद होतो. अशी व्यक्ती, जी व्यक्ती आपल्या मुलांना, आपल्या स्वतःला किंवा आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबाला अतिशय त्रास देते. घालून पाडून बोलतात, तर कधी आपल्या दुःखात आनंद मानतात, सुखात त्यांना दुःख वाटतो. अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या आपल्या लक्षात येत असतात की हे लोक आपल्याबरोबर खूप वाईट रीतीने वागतात. आता कधी कधी ही व्यक्ती आपल्या जवळचीच असते, कधी कधी ही व्यक्ती घरातलीच असते. आपल्या आनंदात आनंद मानणारे वेगळे असतात आणि आपल्या दुःखात दुःख मानणारे वेगळे असतात. परंतु असे काही लोक असतात ज्यांना आपल्याला झालेला त्रास पाहून खूप आनंद होत असतो. आता अशा व्यक्तींसाठी काय करायचं, उद्या चांगलाच शनिवारचा दिवस आहे. आता शनिवारीच हा उपाय केला तर योग्यच. शनिवारी काय करायचं, शनिवारी आपल्याला एक पिंपळाच्या झाडाचं एक पान लागणार आहे आणि एक कोळसा लागणार आहे. आता ह्या दोन्ही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. शिवाय एक छोटासा काळा कपडा लागणार आहे. आता ह्या तिन्ही वस्तू आपल्याला घेऊन देवघराच्या समोर बसायचं आहे. शिवाय पिवळ्या रंगाची जी मोहरी आहे ती सुद्धा घ्यायची आहे. आता काय करायचं, तुम्हाला जे तुम्ही पिंपळाचं पान घेतलंय आणि कोळसा घेतलाय त्या ज्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आता ती व्यक्ती तुमच्या घरातली असो, तुमच्या कुटुंबातली असो, तुमच्या शेजारची असो, तुमच्या रिलेटिव्ह मधली कुणीही व्यक्ती असो. तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तरी ठीक, नाव माहिती नसेल तर त्या व्यक्तीचं नाव शत्रू म्हणून लिहा. म्हणजे काय, ह्या शत्रूपासून आपल्याला जो त्रास होतो त्यासाठी या शत्रूचं नाव लिहायचं आहे. हे नाव कुठे लिहायचं आहे, तर पिंपळाच्या पानावर आपल्याला शत्रू किंवा त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर नाव लिहायचं. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला कोळसा सुद्धा ठेवून घ्यायचा आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी त्याच्यावर ठेवायची आहे. त्यानंतर काळ्या कपड्यात याची व्यवस्थितपणे पोटली बांधायची आहे. ही पोटली घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला टांगून ठेवायची आहे. बरोबर 21 दिवस ही पोटली टांगून ठेवायची आहे. शत्रूचं नाव व्यवस्थितपणे लिहून घ्या, कारण आपण शत्रुनाशासाठी हा उपाय करत आहोत. त्या शत्रूला आपल्यापासून लांब करायचं आहे किंवा त्याची शत्रुत्वाची बुद्धी ही नष्ट व्हायला पाहिजे आणि मित्रत्वाने बदलायला पाहिजे. त्यासाठी आपण हा उपाय करतो. 21 दिवस दक्षिण दिशेला ही जी पोटली आपण तयार केली आहे ही आपल्याला टांगून घ्यायची आहे पोटली. आणि त्यानंतर 21 दिवसाच्या नंतर तुम्हाला ही पोटली काढायची आहे आणि जाळून घ्यायची आहे. ज्या वेळेला तुम्ही पोटली तयार करता त्यावेळेला सुद्धा मासिक धर्म यायला नको, विठ्ठळ सुतक काहीच नसायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला ही पोटली काढता त्यावेळेला सुद्धा तुम्हाला मासिक धर्म, सुतक, स्वेर, विटाल काहीच असायला नको. ह्याची काळजी घ्या. त्यानंतर 21 दिवसात तुम्ही ही पोटली काढा आणि जाळून द्या. बघा, हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच 21 दिवसाच्या आतच तुम्हाला जो शत्रूपासून होणारा त्रास आहे, तुम्हाला विनाकारण दिलेला देतात जो त्रास आहे देणारे, त्या व्यक्तीची जी बुद्धी आहे शत्रुत्वाची ती बदलून जाईल आणि तो तुमच्याशी चांगला व्यवस्थितपणे बोलेल, तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. त्यासाठी आपण हा उपाय केलाय. आजचा हा जो उपाय आहे, ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.